महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लढवय्या मनसैनिक माननीय राजसाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ शिलेदार, गोरगरीब जनतेचे कैवारी, सामान्य कुटुंबातून उभे राहिलेले धुरंधर नेतृत्व मनसे नेते माननीय दिलीप बापू धोत्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सॉल्वियन इन्फ्रा, मायरा इन्फ्रा, डीटी इन्फ्रा, पंढरपूर। नांदेडच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येते। नायगाव विधानसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख चेहरे आणि जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन पाटील चव्हाण यांनी अखेर शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय। विरार येथील निवासस्थानी शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांनी हातात शिवबंधन बांधून महायुतीत प्रवेश केला। एकनाथ शिंदे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतल्याचं गजानन चव्हाण यांनी सांगितले असून नायगावच्या विकासाला गती देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। विशेष म्हणजे गजानन चव्हाण यांच्यासोबत माजी सरपंच किशोर महाराज, नगरसेवक पंकज तंतरपाळे आणि बालाजी अळंदीकर यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला। या सोहळ्याला आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार शंकरराव धोंडगे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते। गजानन चव्हाण यांच्या या प्रवेशामुळे नायगाव विधानसभा मतदारसंघात शिंदे शिवसेनेला मोठे बळ मिळाले असून आगामी काळात राजकारणाची नवी गणितं पाहायला मिळतील। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शिवाजी कुंटुरकर, नांदेड। विकासाचा ध्यास आणि जनसामान्यांचा विश्वास। माढा विधानसभा मतदारसंघाचे कर्तबगार आमदार आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे यशस्वी चेअरमन माननीय श्री अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, माढा विधानसभा मतदारसंघ। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।